हॅलो. शंभूला ना त्याच्या मामाने हे छान घुंगरूचे चाळ घेतलेले होते आणि तो ना पाय हलवायचा, तसे इतके छान वाजायचे आणि तो अजून हलवायचा. सो इतक्या पटकन मी रेडी होऊन कुठे जाते हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. जो काही मी काल कांड करून ठेवलेला होता, जे काही मी पराक्रम करून ठेवलेले होते काल, म्हणजेच चष्मा तोडायचा, तेच पराक्रम आता मी सुधरवायला जाते. तसे मला डोळेही चेक करायचे होते, कारण की खूप दिवस झालेले होते मी डोळे पण चेक करून घेतलेले नव्हते, नंबर वाढला आहे की नाही. कारण की आधीचा जो नंबरचा चष्मा होता त्याच्याने मला अजून थोडं त्रास व्हायचा, थोडं ब्लर दिसायचं. त्याच्याचमुळे म्हटलं चला आता चष्मा तुटलाच आहे तर त्याच्या बहाणे डोळे पण चेक केले जातील. सो इथे माझं डोळे चेक करून झालेलं होतं. लकीली लवकर नंबर लागला आणि लवकर ते काम झालं. त्यानंतर मी इथे आली होती कपड्याच्या दुकानामध्ये. मला ना एक फेदरचा कपडा घ्यायचा होता. शंभूचे जे काही मी फोटोशूट करते त्याच्यासाठी मला लागणार होता आणि पुढेही कामी येईल म्हणून. सो येता येता हे छान असे गुलाब घेतलेले होते. 10 रुपयाचा एक गुलाब होता. म्हटलं जाऊ दे, आपल्याला लागतं आहे म्हणून मी घेतले होते. 5 गुलाब घेतले होते. आता या गुलाबाचं मी काय करणार हे तुम्हाला नंतर कळेलच. आणि इथे गरमागरम इतके छान हा दादा हे तळत होता, जिलेबी तळत होता. तर जिलेबी घेण्याचा मोह काही माझा आवरलाच नाही आणि मला गुळाची जिलेबी प्रचंड आवडते. सो त्यांच्याकडे गुळाची जिलेबी बी होती. मग 5-10 मिनटं आम्ही थांबलो आणि जिलेबी घेऊन मग मी घरी आले होते. सो आज इतकी फिराफिरी झालेली होती, तुम्हाला कळतच असेल माझ्या चेहऱ्यावरून. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत